तर राम राम मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या या नवीन आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अमळनेर या शहरातील ट्रेनचा प्रवास कसा असतो. आपण प्रवास नाही करू शकत, पण तुम्हाला तिथे जे ट्रेन आलेली आहे तर ट्रेन आपण तुम्हाला दाखवली या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत. तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. हे जे आहे ते आहे रेल्वेचं ऑफिसमध्ये सध्या अजून काही इन्स्टॉलेशन झालेलं नाही, पण जसे पाहिजे तसे आपल्याला म्हणजे चालू झालेलं नाही. ही आहे आपली ट्रेन. ट्रेनमधील प्रवाशांची संख्या खूप कमी आहे, कारण ट्रेन फक्त अंमळनेर ते अहमदनगरपर्यंत आहे. जोपर्यंत ट्रेन पूर्ण बीडपर्यंत जात नाही तोपर्यंत या ट्रेनची गर्दी कमीच राहणार आहे. तुम्ही बघू शकता. आता हे तुम्हाला दाखवतो. हे बघा, सीट पूर्ण डब्बा रिकामा आहे. त्यामध्ये फक्त एक पॅसेंजर लेडीज दिसत आहे. ट्रेनमध्ये फॅन सुद्धा आहेत. चला तर मग आणखीन तुम्हाला पुढे दाखवतो आणखीन काय काय तुम्हाला जे दिसतंय ते सगळे खूप असे नवीन आहे आपल्या बीड जिल्ह्यासाठी आणि अंमळनेर शहरासाठी. इथे जे रेल्वेचे कर्मचारी आहेत ते जेवण करत आहेत. हे अशा प्रकारे त्यांच्या रेल्वेमध्ये जेवण करत आहेत. महत्वाचं म्हणजे साफसफाईची काही असे खूप छान प्रकारची साफसफाई केलेली आहे. घाई गडबडीत आल्यामुळे आपला माईक चालू करायचा विसरला आणि तो म्हणजे त्याची चार्जिंग संपलेली होती. त्याच्यामुळं काही व्हिडिओला आवाज आपण जो पाहिजे तसा देऊ शकलो नाहीत. नंतर मी जो आवाज दिला तो मोडका तोडका आहे, ते मी घ्या सांभाळून. त्यानंतर काही रेल्वेचे कर्मचारी म्हणजे जे रेल्वेसाठी दिवस रात्र जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं काम करतात ते कर्मचारी इथं होते. तर त्यांची मी भेट घेतली. तर त्यांना बोलून खूप छान वाटलं. तर ते आता गावाकडे जायचे मार्गावर आहेत, कारण की त्यांचं इथल्या रेल्वेचं म्हणजे जे पूर्ण काम झालेलं आहे आणि गावाकडून येऊन परत पुढचं जे विगनवाडीपर्यंत जे रेल्वे आहे तर ते काम करणार आहे. हे बघा, ते जेवत आहे. त्यानंतर आपल्याला जे भेटले ते आपले कैलास पवार सर. दिलदार व्यक्तिमत्व आहे गावातलं. सगळ्यात कोणी कधी कुठं जरी काही मदत लागली तर मदतीला कधीच मागे सरकत नाहीत. त्यांची भेट घेऊन खूप छान वाटलं. ते काही माहिती काढल्यानंतर मला समजलं की ते जे तिकीट वाटप करतात ते त्याचं काम करतात. तिथं रेल्वे आल्यानंतर 1-2 घंटे तिथे थांबतात, तिकीट वाटप करतात आणि मग नंतर आपल्या कामाला जातात. पुढं आलो मग मला एक बाबा भेटले. मग बाबाशी थोडंसं विचारलं नेमकं काय कसं आहे, रेल्वेचा प्रवास कसा वाटतोय तुम्हाला. तर बाबांनी मला सांगितलं की रेल्वे बीड जिल्ह्याला पाहिजे होती, कारण बीड जिल्ह्याचा विकास हा रेल्वेच्या जीवावर आहे. कारण की रेल्वे जर चालू झाली तर बाकीचे जे गोष्टी आहेत आपल्या बीड जिल्ह्याला विकासाच्या गतीकडे नेण्यासाठी खूप मदत होईल. आणि रेल्वे जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालं रेल्वेचं काम चालू आहे. लवकरात लवकर रेल्वेचं काम व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि त्यानंतर ते म्हणले की मला काढायला जायचे. मी दुसरी वेळेस माझी प्रवासाची वेळ आहे म्हणजे रेल्वेचं तिकीटही खूप कमी आहे आणि सुविधाही खूप छान आहेत. त्यामुळे मला रेल्वेने प्रवास करायला खूप मस्त वाटलं. त्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही कुठं. इथं जे म्हणले मी अंमळनेरला आलतो, तर आता कड्याला चाललोय परत. त्यांना बोलून खूप छान वाटलं. त्यानंतर आपण आता पुढून जाऊन रेल्वेचा यूज बघू. रेल्वेत नेमकं डब्यामध्ये पुढं इंजिन कसं असतं ते बघूया. तर मला काय तिथे एक भैया भेटला.
त्या भैयाला विचारलं नेमकं कुठं चाललंय, तर तो म्हणला मी गावाकडे चाललोय. आता माझं जे इलेक्ट्रिसिटीचं काम करतात ते बाहेर जे पोल बिल रवायचं आहे त्याचं काम चालू असतं, ते काम करतात ते गावाकडे चालला होता. त्यानंतर थोडंसं इकडं तिकडे फिरलो, बघितलं रेल्वेमध्ये आतमध्ये काय कसं आहे, सुविधा वगैरे. तर रेल्वेचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्याचं खूप दुःख वाटतं, कारण की तुमच्यासाठी खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवत असतो आपण. तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, आपल्याला सपोर्ट करा. रेल्वेमध्ये जे सुविधा आहेत त्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला रेल्वेचा प्रवास खूप मदत आहे. आणि रिझर्वेशन किंवा तिकीट केल्याशिवाय तुम्ही रेल्वे प्रवास करू नका, कारण की दंड हा डबल असतो. तर रेल्वेमध्ये बसल्यानंतर खूप छान वाटलं. आणि स्टार्टिंगला आत्तापर्यंत रेल्वेमध्ये मी कधीच प्रवास केलेला नाही. प्रवास करायची खूप इच्छा आहे, पण काही कारण असतं आता मी रेल्वे प्रवास करू शकत नाही. पण तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवला आहे. आणि पुढच्या व्लॉगमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच रेल्वेने प्रवास करण्याचा मी प्रयत्न करेन. बघा रेल्वेचा प्लॅटफॉर्मचं काम किती छान आहे. आणि त्यानंतर सुपरफास्ट रेल्वे देखील होणार आहे. आणि आपले बीड ते परळी आणि नंतर परत इथं अहमदनगर अशी रेल्वेचा हा 3 टप्पे राहणार आहेत. परळी, बीड, अहमदनगर आणि अंमळनेर. हे बघा अहमदनगर ते अंमळनेर काहीतरी 1402 असं काहीतरी लिहिलेलं आहे. त्यानंतर वरून जाऊन व्ह्यू बघूया. हा अशा प्रकारचा नजारा वरून बघा रेल्वेचं इंजिन आहे, त्यात 2 कर्मचारी बसलेले आहेत. आता रेल्वे काही क्षण अंमळनेर प्लॅटफॉर्मवरून नगरकडे रवाना होत आहे. हे साईडचं जे चालू आहे काम ते सुपरफास्ट रेल्वेचं चालू आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्मवरून इकडे जाण्यासाठी वरून जो ब्रिज बांधला आहे त्या ब्रिजवरून मी हा व्हिडिओ बनवला आहे. लवकरात लवकर ते सुपरफास्ट रेल्वेचं देखील काम सुरू होईल. त्यानंतर आपल्या या ज्या अंमळनेर प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरची गर्दी खूप वाढेल. लवकरात लवकर ते काम व्हावं आणि आपल्या अंमळनेर गावासाठी म्हणजे जी लोकांची पैसा होती राहण्याची त्याची जी सुविधा सुद्धा पूर्ण होतील. तर लवकरात लवकर ते रेल्वेचं काम हो अशी इच्छा व्यक्त करतो. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडले आणि या व्हिडिओमधून माझं काय चुकलं ते मला सांगा, कारण की हे जो व्हिडिओ आहे फक्त मी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. कारण मला असले व्हिडिओ वगैरे बनवायचं मला काही शौक नाही, पण आपले जे चाहते आहेत त्या जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या वेळेस नेमकं तुम्हाला कोणत्या रेल्वे स्टेशनवर कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा. आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर बाय. व्हिडिओ समाप्त करण्याआधी तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करा. धन्यवाद.